हॅलो नमस्कार, मी रोहिणी परत तुमचं स्वागत करते आपल्या ह्या नवीन चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे मॉम किड जंक्शन. तर आपण फायनल झालेलं आहे. याचं नाव आपण सध्या मॉम किड जंक्शननीच कंटिन्यू करत आहोत. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता आपण ह्यामध्ये जसं मी तुम्हाला काल सांगितलं की सक्सेस स्टोरीज, मोटिवेशनल टिप्स, इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन्स आणि आपली लाईफ कशी इम्प्रूव्ह करायची, त्याचबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शनसुद्धा मी ह्यामध्ये ॲड करणार आहे. तर तो सुद्धा एक पॉईंट काल सांगायचा राहिला होता. लॉ ऑफ अट्रॅक्शन, एंजल नंबर्स, हीलिंग नंबर्स, या सगळ्याबद्दल आपण इथे बघणार आहोत. तर ऑलमोस्ट खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या चॅनलवर सांगणार आहे. तर हा चॅनल तुमच्या लाईफला खूप साधं, सोपं आणि सिम्पल बनवण्याचं आपला उद्देश आहे. तुमच्या लाईफमध्ये काही जे इम्प्रूव्हमेंट्स करायचे असतील, तुम्हाला जर का खूप छान पद्धतीने ही लाईफ जगायची असेल तर येस, यू हॅव दिस चॅनल ऑन द वे, जे तुम्हाला खूप आनंद देणार आहे. तर चला, आजचा विषय खूप छान, खूप महत्त्वाचा आणि तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे. तर आजचा विषय आहे की जर का तुम्हाला तुमचा रिस्पेक्ट हवा असेल तुमच्या नवऱ्याकडून, तुमच्या हजबंडकडून, तुमच्या पतीकडून, तर तुम्हाला काय करायला हवं आणि तुम्ही असं काय करायला हवं ज्याच्याने तो तुमची जी रिस्पेक्ट आहे, ओके, ज्याच्याने तुमची जी ती रिस्पेक्ट आहे तो ते करत राहील. आणि असं काय आहे जिथे आपण चुकतो कधीकधी, आणि असं काय आहे जेव्हा कधीकधी तो चुकतो. तर असे मी तुम्हाला पॉईंट वाईज काही गोष्टी सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट जी मी आहे ती शेवटी सांगेल, तर ती मिस करू नका. अगदी महत्त्वाची आहे. त्या एका गोष्टीवरच तुम्हाला पूर्ण तुमचं नातं जे आहे ते बॅलन्स करायचं आहे. तर ते मी शेवटी सांगणार आहे. तर सगळ्यात आधी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते, सगळे म्हणतात विश्वास विश्वास विश्वास, पण मी आत्ता विश्वासबद्दल सांगणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा रेग्युलर रुटीनमध्ये एकमेकांशी बोलतो, तुमचं बोलणं एकमेकांशी कसं आहे? सॉफ्ट आहे, हार्श आहे, आर्ग्युमेंटेटिव्ह आहे, का तुम्ही नुसते भांडण करत बोलत आहात? ॲक्च्युली कसं असतं ना, काही कपल्स मी असे बघितलेले आहेत ज्यांना कोणत्याही वादातून कसाही विषय निघाला की त्यातनं त्यांना भांडणच करायचं असतं, किंवा कोणताही विषय असेल तर त्यांना त्यातनं काहीतरी चुकीचंच काढायचं असतं. आता इथे मी हे नाही म्हणणार आहे की इथे तुमचीच चुकी आहे, म्हणजे लेडीचीच चुकी आहे किंवा नवऱ्याचीच चुकी आहे, असं नाही आहे. तुम्हाला रिस्पेक्ट जर का रिस्पेक्ट घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं, तुमचं बोलणं आहे ना ते हार्शपासून थोडं सॉफ्टली या. म्हणजे कसं असतं ना, कधी रागाच्या भरात कामानिमित्त आपण इरिटेट होऊन जातो आणि आपल्याला खूप असं बर्डन येतं आणि आपण असं म्हणतो की यार खूप झालं आहे, तुम्ही वैतागली आहे. तर अशा वेळेस तो माणूस दिवसभर काम करून रात्री येतो आणि इन द केस तुम्ही जर का वर्किंग असाल, इन केस इफ यू आर ऑल्सो वर्किंग, तर तुम्हालासुद्धा शांततेची गरज आहे, तुम्हालासुद्धा पीस ऑफ माइंडची गरज आहे. तर त्या पीस ऑफ माइंडला जर का तुम्हाला हवं असेल, त्या पीस ऑफ माइंडला तुम्हाला हवं असेल, तर यू ऑल्सो कीप इट. ओके, ठीक आहे, काम नाही झालं, पसारा दिसतोय, लेट इट बी, काही गरज नाही आहे. घर आहे, घरात पसारा होणार, घरात एक काम नाही झालं, नो प्रॉब्लेम. बट त्याला सांगितलेलं काम त्यांनी नाही केलं म्हणून त्याला अगदी असं बोलून तुम्ही एकतर त्याचा गेलेला दिवसही तुम्ही खराब करता आणि तुमचंही मनस्ताप तुम्ही बाहेर काढता. दॅट इज टोटली रॉंग. का सांगते मी हे? मी स्वतः, म्हणजे काय होतं ना, काही गोष्टी मी स्वतः आता एक्सपिरियन्स्ड केल्या आहेत, त्यामुळे खूप ह्या गोष्टी असतात. ही गोष्ट झाली की लेट इट बी, लेट इट गो, जे असेल लेट इट गो. जो काही तुमचा पिरियड आहे, जो काही तुमचा दिवस आहे, त्याला एकाच गोष्टीला, अरे ठीक आहे ना, आज नाही काम झालं, आज नाही कपडे वाळत घालून झाले, त्याला सांगून ठेवलं होतं, आज तो वर्क फ्रॉम होम करत होता, त्यामुळे त्याला म्हणलं होतं की तू हे आवरून ठेव, बट नाही झालं स्टील, बट ही वॉज डुईंग वर्क फ्रॉम होम. मी स्वतः वर्क फ्रॉम होम काम केलेलं आहे, मला माहिती आहे. वर्क फ्रॉम होममध्ये तुम्हाला जो 1 तास जरी मिळतो ना, तो 1 तास एका मिनटासारखा असतो, तो असा झटपट निघून जातो की तुम्हाला कळत नाही. सो यू कांट से की तू घरातच होतास तरी तू काही केलं नाही. आणि नवरे पण बऱ्याचशा वेळेस असं म्हणतात की तू घरातच असते, तू काय करते. तर ॲक्च्युली ही गोष्टच खूप वेगळी आहे. आपण ह्या टॉपिकवर कधीतरी वेगळं बोलूया, ओके. सो तर ते झालं. तर तुम्हाला मेन स्वतःचं डोकं काम, लेट इट बी, लेट इट गो अँड काम डाऊन. हा मला फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला गोष्टी सांगायची आहे. स्टे पॉझिटिव्ह. सेकंड मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. कोणतीही गोष्ट असू दे, ठीक आहे, ओके, ठीक आहे, पॉझिटिव्ह नाही झाली, ठीक आहे, नो प्रॉब्लेम.
चला होऊन जाईल, नंतर होऊन जाईल. सो मला काय म्हणायचं आहे, तुम्ही म्हणाला रे अशी स्त्री कुठे भेटणारच नाही जी सारखाच पॉझिटिव्ह विचार करेल. होतं ना, माझ्याही बाबतीत कधी कधी नकारात्मक गोष्टी माझ्या डोक्यात फिरत असतात, मलाही त्रास होतो, मलाही त्या गोष्टींमधनं जावं लागतं. बट जेव्हा मी त्याचा विचार करते, मी स्वतःला सुद्धा म्हणते नाही हे तर जास्ती होत आहे, तर मी तिथे स्टॉप होऊन जाते. म्हणजे आधी कसं व्हायचं, माझी चिडचिड व्हायची, मी बडबड करायचे. बट आता मी शांत होऊन जाते. व्हॉट आय फील की मी थोडंसं शांत होऊन जाईल, मला थोडंसं पीस ऑफ माइंड हवं आहे. सो ठीक आहे, नाही झालं स्टे पॉझिटिव्ह, होऊन जाईल नंतर, लेट इट बी. किंवा नाही झालं ठीक आहे, नाही नो प्रॉब्लेम, ते होणारच नाही, काय तू करूच शकत नाही. अरे हे गरज नाही आहे. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेव्हा तो नवरासुद्धा तुम्हाला पॉझिटिव्हलीच घेईल, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर महत्त्वाचं जे आपण रिस्पेक्टबद्दल जर बोलतोय ना, तोच रिस्पेक्ट जेव्हा तुम्ही नवऱ्याला द्याल तेव्हाच तो तुम्हाला परत रिटर्न करेल. कारण आपण कसं असतं, आपल्या घरात खूप फॅमिली ट्रबल्स असतात. फॅमिलीचे जे ट्रबल्स असतात त्या फॅमिली ट्रबल्समुळे तो तसा वागला, ती तशी वागली, म्हणून त्याचं सगळं फ्रस्ट्रेशन आहे ना त्या नवऱ्यावर निघतं, त्या बिचाऱ्या नवऱ्यावर निघतं की हा असाच वागला, हे असंच झालं. तर व्हॉट आय फील की हे बघ, त्याला सांगून तो माणूस समोरच्यालाही बदलू शकत नाही किंवा सिच्युएशनही समोरच्याला बदलू शकत नाही. हां, तो माणूस त्याला बडबड करेल, तू असा का बोलला, तू अशी का बोलली, तू हे का केलं, तू ते का केलं. बट तो त्या समोरच्याच्या स्वभावाला तर बदलू शकणार नाही, राईट. तो समोरच्याच्या स्वभावाला तर तो अजिबात तिथे काही करू शकणार नाही. हां, तो समजवू शकेल, तो माणूस समजेल पण, एक दिवस तो तसा वागेल पण, बट अगेन स्वभाव तो बदलणार नाही आहे. सो फॉर दॅट तुम्हाला हे मान्यच करून घ्यायचं आहे की ज्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होतोय तो व्यक्ती तसाच आहे, त्याला तसंच हँडल करायचं आहे. यू मेक चेंज ऑन युअर सेल्फ. तुम्ही तुमच्यात चेंज आणा. तुम्हाला स्वतःला सायलंट करा, एकदम हळू करा. तुम्ही जेव्हा स्वतःला सायलंट कराल तुम्हाला जगही सायलंट वाटेल. मी स्वतः सांगू, मला स्वतः ह्याचा खरंच अनुभव आहे. मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणतो ना की जाऊ दे तो कसाही वागतो, आपण नको त्याच्याकडे लक्ष द्यायला, त्यावेळेस आपल्याला त्याचा जास्ती त्रास होत नाही. ॲक्च्युली आपल्याला त्याचा जास्ती त्रास होत नाही, कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. कसं असतं ना, जेव्हा आपण त्रास करून घेतो तेव्हा तो त्रास होतो, जेव्हा आपण त्रास करून घेत नाही तेव्हा तो त्रास होत नाही. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. हे गोष्ट लक्षात घ्या. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला लास्टमध्ये, आता हे सगळे नॉर्मल पॉईंट्स होते, तर तुम्हाला मेन एक बॅलन्स सिच्युएशन करायची आहे. गिव्ह अँड टेक हा रिलेशनशिपमधला सगळ्यात मोठा फॉर्म्युला आहे. हा मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणार होते. जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे गिव्ह अँड टेक. जेव्हा तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट द्याल तेव्हाच तुम्हाला समोरच्याकडून रिस्पेक्ट मिळेल. बघा, आपल्या नवऱ्याला आपल्याकडनं खूप एक्सपेक्टेशन्स असतात. ठीक आहे, मान्य आहे. तो म्हणतो की अरे तू काहीच करत नाही, तू दिवसभर काय एवढा दिवसभर असतो तरी तू काही करत नाही. अरे ही डझंट नो की दिवसभर काय चालू आहे. सो ह्या वाक्याने ॲक्च्युली लेडीज फ्रस्ट्रेट होतात. बट कसं असतं ना, इवन ही इज फेसिंग समथिंग फ्रस्ट्रेटेड इन हिज लाईफ, त्यामुळे मे बी तो तसा बोलत असेल, मे बी त्याला त्याचे टेन्शन्स असतील. अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे ठीक आहे, ओके नाही झालं मी करेल, मला करायचं, म्हणजे तुम्ही पण तुमचे टायमिंग्स थोडेसे डिफरंट करा की हां मी हँडल करेल सगळे एकत्र. ओके, स्वतः फील करा ना की हो माझ्याकडनं झालं नाही, ते माझ्याकडनं घडलं नाही. जेव्हा तुम्ही असं स्वतः फील कराल तेव्हा तुम्हाला कळेल की येस ठीक आहे, नो प्रॉब्लेम, लेट इट बी, आपण करूयात, आपण हे करूयात. असं करून जेव्हा तुम्ही गिव्ह अँड टेकचा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय कराल, त्या गिव्ह अँड टेकच्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला खूप सोप्या गोष्टी होऊन जातील. मी तुम्हाला सांगते, साधं सिम्पल एकदम फायनेस्ट लाईफ जगा, मस्त लाईफ जगा. उलट नाही नेलं ना नवऱ्याने फिरायला, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. त्याचपेक्षा तुम्ही काहीतरी मस्त फ्रेंड्सबरोबर बाहेर जा, फिरून या, मैत्रिणींबरोबर जा. बरं, काही असेही असतात जे म्हणतात नाही मैत्रिणींबरोबर पण जाऊन देत नाही. तर त्यासाठी आहे ना तुम्हाला त्या रिलेशनला थोडंसं व्हॅल्युएबल करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला त्या रिलेशनला थोडंसं एक अशा लेवलला आणावं लागेल की येस, तो जेव्हा आपल्याला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करेल ना, त्याला जेव्हा विश्वास बसेल ना की येस नाव शी इज द वन ज्याच्यावर मी पूर्णपणे 100% विश्वास आणि 100% ट्रस्ट फॅक्टरवर राहू शकतो, मग तेव्हा तो नवरा तू तिथे काहीही करत असली तरीही
त्यालाही फरक पडत नाही आणि तुम्हालाही फरक पडत नाही. अशा बऱ्याचशा वेळेस होतात की सारख्याच बायका 50 वेळा नवऱ्याला कॉल करतात, मग हा काय करतोय, तो काय करतोय, मग तो ॲक्च्युली हे घडतं. बट जेव्हा तुम्ही त्या गोष्टींना अंडरस्टँड करता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे कळायला लागतात. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, जर का तुम्हाला रिस्पेक्ट घ्यायचं असेल ना, तुम्ही एकच काम करा, तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा. काहीतरी तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा. प्रूव्ह युअर सेल्फ. हा पण एक मोठा फॉर्म्युला आहे. गिव्ह अँड टेक तर आहेच आहे. गिव्ह अँड टेक तर हा सगळेच तुम्हाला सांगतात. प्रूव्ह युअर सेल्फ. तुमच्यामध्ये काहीतरी एक गोष्ट असेल, ह्या जगात तुम्ही आला आहात, तुमच्यात काहीतरी एक गोष्ट असेल जी तुम्ही दुनियेमध्ये काहीतरी करून दाखवत असाल. म्हणजे तुम्हाला इच्छा असेल की हां, मी असं काही करू शकते. मग असा काहीतरी असेल, स्वतःमध्ये ते शोधा आणि ते शोधल्यानंतर ते प्रूव्ह करा. तिथून काहीतरी तुम्ही, म्हणजे जेव्हा 100 जण जेव्हा तुम्ही बाहेर वाव करून तुम्हाला चांगलं म्हणतात ना, तेव्हा घरच्यांनाही वाटतं अरे हो, ही खरंच. ॲक्च्युली असे घरचे आहेत, असे बरेचसे जण आहेत ज्यांचे जेव्हा बाहेरचे लोक त्यांना प्रशंसा करतात ना, तेव्हा घरच्या लोकांना हे कळतं की येस, ही काहीतरी वेगळं करते म्हणून लोक हिला वाह करत आहेत. आणि कारण बरंचसं आता बघा, यूट्यूब चॅनल असू दे, काही वेगळा करिअर असू दे, आधी पेरेंट्सच सगळ्यात पहिले असतात किंवा नवराच सगळ्यात पहिले असतो. तर नाही, हे करायचं नाही कारण ह्याच्यामध्ये हे नाही. बट जेव्हा तुम्ही ते करता आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळतं, तेव्हा तीच लोक सगळ्यात पहिले तुमच्या मागे उभी असतात. त्यामुळे प्रूव्ह युअर सेल्फ इज द बेस्ट पार्ट. काहीतरी शोधा, तुमच्यामध्ये काहीतरी आहे ते शोधा आणि त्या शोधून स्वतःला प्रूव्ह करा. आणि हे फक्त गिव्ह अँड टेक फॉर्म्युला हा फक्त नवऱ्यासाठी नाही, तर हा सर्वांसाठी आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल की नाही, मला रिस्पेक्ट हवी आहे, तर तेव्हा तुम्हालाही तुमच्या रिलेशनशिपला तेवढाच 100% द्यावं लागेल, जेव्हा तुम्ही स्वतः त्या गोष्टी एक्सपेक्ट कराल. जशी तुम्हाला त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन्स आहेत, तसे त्यांनाही तुमच्याकडनं काही एक्सपेक्टेशन्स असतात. त्यामुळे जस्ट गो फॉर इट. अशा रीतीने तुम्ही गोष्टी फॉलो करा आणि सिम्पल आहे गोष्टी, अगदी सिम्पल लाईफ जगा, बाकी काही करायची गरज नाही आहे. सो येस, दिस वॉज द थिंग फॉर टुडेज व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये काहीही तुम्हाला जर का वाटत असेल, तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. आणि काही प्रॉब्लेम्स असतील, काही प्रश्न असतील, तर खाली मला लिहून सांगा, मी नक्कीच तुमची मदत करेल. तर चला, भेटूया परत. बाय बाय.